अरे कृष्णा, हे काय आणलंस रे पोत्यात ना? मासळी खत आहे मर्दा. मासळी खत असं असतंय वय? हे बघ, ह्याला म्हणतात मासळी खत. अशोका ॲग्रोचं विश्वास मासळी खत आणि ते बी एकरी फक्त 90 किलो. विश्वास मासळी खत, अशोका ॲग्रो, पोखरणी. संपर्क 7755907677. नमस्कार, मी राजश्री गोसावी. द वाळवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित समाजातील मुलीचा सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करून पीडित मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात न देता परस्पर पोलिसांनी मध्यरात्री जाळून टाकून पुरावा नष्ट केला आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ आज वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली पक्षाच्या वतीने सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष माननीय सुधीर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाळवा तालुका तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र अशी निदर्शने करून तहसीलदार माननीय रवींद्र सबनी साहेब यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. हाथरस येथील दलित समाजातील मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून दलित, बहुजन व अल्पसंख्याक समाजात चीड आणणारी अशीच आहे. बलात्कार करून खून केल्याच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित मुलीचा मृतदेह कुटुंबियाच्या संमतीशिवाय परस्पर मध्यरात्री जाळून टाकून पुरावा नष्ट केला आहे. सदर बलात्कार व खुनाच्या घटनेला जबाबदार असणारे या गुन्ह्यातील आरोपीसह उत्तर प्रदेशातील हाथरसचे पोलीस अधीक्षक, हाथरसचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना सह आरोपी करण्यात येऊन सदर घटनेची निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि या गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळपणे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन वाळवा तालुक्याचे तहसीलदार माननीय रवींद्र सबनी साहेब यांना देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीनं उत्तर प्रदेशातील हासरत या ठिकाणी ज्या दलित मुलीवरती अत्याचार झाला आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी अत्याचार करून बलात्कार करून खून करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्या मुलीचं पार्थिव विधीपूर्वक त्या मुलीच्या कुटुंबाच्या स्वाधीन न करता उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी परस्पर तो मृतदेह कुटुंबाच्या संमतीशिवाय त्या ठिकाणी जाळून टाकून एक प्रकारे तो पुरावा नष्ट केलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सदर घटनेचा जाहीर तीव्र असा निषेध व्यक्त करत आहे. सरकार कुणाचंही असो, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचंही असो, परंतु दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची मालिका थांबत नाही. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना सोनईसारखं हत्याकांड झालं, खैरलांजीसारखं हत्याकांड झालं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही. या ठिकाणी आम्हाला आवर्जून सांगायचं असं वाटतंय की जोपर्यंत या देशाची प्रस्थापित व्यवस्था बदलत नाही, जोपर्यंत जातीयता, धर्मांधशक्ती यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर मागणी करत आहे की या घटनेतील, या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि निवृत्त न्यायाधीशांची एक समिती नेमून या घटनेची चौकशी केली पाहिजे. मॅजिस्ट्रेट माध्यमातून म्हणजे न्यायालयाच्या कक्षेची चौकशी झाली पाहिजे, कारण उत्तर प्रदेश पोलिसांवरती विश्वास नाही. आणि या ठिकाणी प्रथम त्या हाथरसचे जिल्हाधिकारी आहेत, तो मुजोर जिल्हाधिकारी पोलीस ते तातडीनं निलंबित झाले पाहिजे, सेवेतून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे किरण माने, सुशील सावंत, प्रवीण कांबळे, बापूसो कांबळे, अभिजित जाधव, संदीप कांबळे, विष्णू सोनवणे, विजय आढव, कपिल आढव, विजय कांबळे, अक्षय कांबळे, सचिन कांबळे, बापूसो आढव, दीपक जावळे, चंद्रकांत जावळे, संदेश महाजन, किरण घोलप, विलास लोखंडे, बापूसो आढव, अशोक घोलप, बाबू घोलप, रामचंद्र पवार, बाबू घोलप, बबन घोलप, लक्ष्मण घोलप, बापू घोलप, हौसाबाई घोलप, सीताराम घोलप, रामचंद्र घोलप, गंगाराम मोहिते, विमल घोलप, कविता घोलप, सविता घोलप, शशिकांत घोलप, गौतम घोलप, सविता यादव, स्वप्नाली घोलप, सुनीता यादव, सौरभ यादव, तुकाराम घोलप, संतोष घोलप, अनिकेत कांबळे आदी वाळवा तालुक्यातील महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. मात्र सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमचे चॅनल द वाळवा क्रांती न्यूज आणि रहा अपडेट.